गेल्या 5 दिवसापासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढलेलं आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। मी आता आहे कसबा बावडा इथल्या राजाराम बंधाऱ्यावर आणि आपण बघू शकतो पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील मोठी वाढ झाल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळतंय। पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे, त्याचबरोबर या सगळा राजाराम बंधारा देखील आता पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळतंय। खरं तर काल दुपारीच या सगळ्या बंधाऱ्यावर पाणी यायला सुरुवात झालेलं होतं, त्यामुळे प्रशासनाकडून कसबा बावडा ते वडनेकडे जाणारा हा जो रस्ता आहे तो वाहतुकीसाठी पूर्णतः बंद केलेला आहे आणि त्यानंतर आता आपण बघू शकतो की या सगळ्या बंधाऱ्यावर गुडघाभर पाणी आपल्याला ते पाहायला मिळते। पाण्याचा प्रवाह देखील मोठा आहे आणि अशाच पद्धतीची स्थिती जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांमध्ये पाहायला मिळते। नद्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळते। खरं तर एरवी जून महिन्यामध्ये मान्सून सुरू झाल्यानंतर हा राजाराम बंधारा पाण्याखाली जात असतो, मात्र यावेळी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच अवकाळी पावसामुळे हा बंधारा पाण्याखाली गेल्याचं चित्र देखील पाहायला मिळते आणि त्यामुळे एका बाजूला यावर्षी जादा पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला असतानाच आता अवकाळी पावसामुळेच राजाराम बंधारा अशा पद्धतीने पाण्याखाली गेल्याचं दिसतंय आणि त्यामुळे आता जर अशी स्थिती असेल तर पावसाळ्यात काय, हा देखील एक प्रश्न आता स्थानिकांना पडल्याचं देखील पाहायला मिळते आणि त्यामुळे ज्या पद्धतीचा पाऊस गेल्या 3 ते 4 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पडलाय त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मात्र मोठी वाढ झालेली आहे। सध्या पावसाने थोडीशी उसंत घेतलेली आहे, त्यामुळे देखील एक मोठा दिलासा शेतकऱ्यांना देखील मिळाल्याचं पाहायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।